करतील अशी आपण अपेक्षा करूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं अवमान होत आहे, महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर आज इंद्रजित सावंत सारख्या इतिहास संशोधकांना यावर फोनवरनं कोरडकर धमकी देतात। त्याबद्दल मुख्यमंत्री फोन करून जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगतात की ताबडतोब याबद्दल योग्य ती कारवाई करावी। आज जर तुम्ही बघितलं तर अद्यापही त्यांना अटक झालेली नाही आहे। आम्ही या ठिकाणी हा कोल्हापूर नाही आहे, हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्यांना अटक करावी। येणाऱ्या 6 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर 6 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी स्वराज्याचा पाईक असणारा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून आम्ही जाब विचारणार आहोत। ज्याला तुम्ही पोलीस संरक्षण देता, ज्याच्या विरुद्ध कोल्हापूर नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी जनता त्याला अटक करा अशी मागणी करत असताना तो निघून जातो, याचा अर्थ त्याच्या जे जाणं आहे त्याचं बाजूला होणं आहे याला सरकार समर्थन करते असा आमचा त्याच्यावर आरोप आहे। म्हणून सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांच्या विचारावर घाला घालणाऱ्या लोकांचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। कोल्हापूरमध्ये आज हा वनवा कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे। एक मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा, एकदा कोल्हापूरनं डोक्यात घेतलं तर महाराष्ट्र डोक्यात घेतो। त्यामुळे 6 तारखेपर्यंत तुम्ही जर हा कारवाई नाही केली तर 6 तारखेला आम्ही कोल्हापुरामध्ये तुम्हाला अडवू। सरकार 100% पाठीशी घालतंय, कारण त्या कोरडकरला पोलिसांनी संरक्षण दिलं होतं। संरक्षण असलेला माणूस पोलिसांना सापडत नाही, याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली नाही आहे। कारण प्रभू राम म्हणजे जय श्रीराम असं म्हणून मतं ज्यांनी मागितली त्या प्रभू श्रीरामाचा सुद्धा अपमान या कोरडकरनं केलेला आहे। शिवछत्रपतींचा, संभाजी महाराजांचा अपमान त्यानं केलेला आहे। म्हणजे सरकार त्याच्या गोष्टीचं समर्थन करते की काय अशी आम्हाला शंका वाटू लागलेली आहे। जर काय याला ताबडतोब अटक करून कारवाई झाली नाही तर 6 तारखेला मुख्यमंत्री कोल्हापुरात आहेत, याचा जाब आम्ही मुख्यमंत्र्यांना 100% विचारू। मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील आणि एकूणच छत्रपती घराण्यावर सारखे शाब्दिक हल्ले करून जो एक दहशतवाद, मी तर या लोकांना खरे दहशतवादी म्हणीन, कारण हिंदुत्वाच्या नावावर हे छत्रपती घराण्यांचा कायम आणि कायम संघर्षमयरित्या धिक्कार करत आलेले आहेत। एकीकडे दाखवायचं की शिवाजी महाराज आमच्या जवळचे आहेत, शिवाजी महाराजांना आम्ही खूप मानतो, त्यांच्यावरती मतं मागायची राजकीय सगळे दृष्टिकोन आणि सगळे घाणेरडे दृष्टिकोन ठेवून समाजामध्ये एक प्रकारचा हा दहशतवाद पसरवत आहेत। आणि मला असं वाटते की खरी विकृती जर बघायची असेल तर ही यांच्या शब्दामध्ये आहेत। जर आज शिवाजी कोण होता याच्यासारख्या पुस्तकावर तुम्ही बोललं जातं की एकेरी उल्लेख केला शिवाजीचा म्हणून तुम्ही एवढा आतंक माजवता, मग ज्या वेळेला आमच्या इंद्रजित सावंत सारख्या इतिहासकाराला तुम्ही घाणेरडं बोलता, त्याच्या आडून शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही एकेरी बोलता, त्यावेळेला तुमची जी पाठीमागची दहशतवादी पिलावळा आहे ती तुम्हाला पोलीस संरक्षण का देते, का नाही तुम्हाला समाजाच्या माध्यमांच्यावर सोडत, किंवा का तुमचा एन्काउंटर केला जात नाही, असं मला हा प्रश्न एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून विचारावासा वाटतो। आणि मी ह्या प्रशांत कोरटकरचा धिक्कार करते। तुला जर खरोखर अंगात मस्ती असेल तर तू एकदा फक्त कोल्हापुरात या रणरागिणींच्या जवळ येऊन दाखव, म्हणजे तुझी लायकी काय आहे ती तुला कळेल।